नाशिक महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत प्रभाग क्रमांक 26 मधील अत्यंत महत्त्वाच्या सातपूर अंबटलिंक रोड रस्त्याची अनेक वर्षांपासून प्रचंड दुरावस्था असतानाच अनेक लोकांचे अपघातात जीव गेले असून आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली असली तरी ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे आजही परिस्थिती तशीच आहे। नागरिकांसह कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा प्रभाग क्रमांक 26 चे नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले यांनी प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। सातपूर अंबटलिंक रोडचं जे काम चालू आहे, हे काम दिनकरांनी आता सांगितलं त्यांच्या प्रभागात मला वाटतं अण्णा तोच ठेकेदार काम करतोय। कुठंतरी ठेकेदाराची मनमानी कशी असते मला वाटतं तुम्ही एकदा येऊन त्या प्रभागात बघितलं पाहिजे। इथं तुम्हाला एक विनंती करतो आणि अग्रवाल साहेब मी तुमच्याशी फोनवर बोललो होतो त्या दिवशी, तुम्हाला आठवत असेल फोनवर बोललो। एक कामगारांचा जीव धोक्यात घालण्याचं काम तो ठेकेदार करतोय। एकमेव रस्ता असा आहे आमच्या प्रभागात जो दोन्ही MIDC ला जोडणारा रस्ता आहे, सातपूर आणि अंबड। हा एकमेव सातपूर अंबटलिंक रोड असा महत्वाचा रस्ता आहे ज्या रस्त्याने दोन्ही MIDC ला एकमेव कनेक्टिव्हिटी असलेला रस्ता आहे आणि याच्याकडे प्रचंड प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। गेले 4 वर्ष आम्ही वेळोवेळी त्या खड्ड्या म्हणजे रस्त्याची दुरुस्ती करावा अशी वेळोवेळी आंदोलन केले, मागण्या केल्या, परंतु कुठेतरी आज तुमच्या सिंहासनाच्या निमित्ताने त्या रस्त्याचं काम चालू केलंय। परंतु काम चालू असताना प्रचंड असं दुर्लक्ष आमच्या प्रभागाकडे किंवा त्या रस्त्याकडे होतंय। या ठेकेदाराची जी मनमानी चालू आहे, रातोरात कुठं खड्डे खोदतो, कुठेही सेफ्टी काही लावत नाही आणि लोकांचे अपघात होत आहे। या अपघात झाल्यावर अधिकाऱ्यांना फोन करतो, अधिकारी व्यवस्थित उत्तर सुद्धा देत नाही। एवढं प्रशासन धीमागतीने चालतंय। मला वाटतं कामगारांचा जो जीव धोक्यात घालण्याचं जे प्रशासन काम करतंय हे कुठंतरी बरोबर नाहीये। कारण रात्री बेरात्री तो माणूस आपल्या प्रपंचासाठी 12-12:30 कामावर सुटतो आणि घरचे वाट बघत असतात। अनेक कामगार मृत्युमुखी पडलेले। 4 दिवसापूर्वी अपघात झाल्यावर मी साहेबांशी बोललो, परंतु कुठलाही त्या ठेकेदाराचा सुपरवायझर किंवा कोणी साधा त्या जखमी माणसाला विचारायला सुद्धा आलं नाही। आम्ही साहेबांशी बोललो, साहेब अशी परिस्थितीत लोकांना कुठेतरी सेफ्टी वाटलं पाहिजे, अपघात होऊ नये म्हणून कुठं काळजी घेतली पाहिजे। काही नियम आहेत आपले, प्रशासनाने काही नियम घालून दिलेले, काही रिफ्लेक्टर लावले पाहिजे, कुठं जे लावले पाहिजे, ही कुठल्याही गोष्टी पाळल्या जात नाही। 1-2 टनवर रिफ्लेक्टर लावले, बाकी रस्ता खोदायचा आणि चालू द्यायचा अशी परिस्थिती। मला वाटतं सर्व प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे, ज्या रस्त्याची जर आपल्याला ट्रॅफिक कमी करायची असेल तर सातपूर मळे परिसरातले शेतकरी आपल्या महापालिकेला जागा हस्तांतरित करायला तयार आहे। यांची जागा आपण मळे परिसरातली जागा घेऊन जो DP रोड आहे तो चालू केला तर मला वाटतं दोन्ही MIDC ला अजून एक नवीन रस्ता मिळेल आणि दळणवळणाचं साधन कुठेतरी सोपं होतील। आणि काही पाणी प्रश्नावर बोलतो, 2 मिनिटात मी आवडतो। म्हाडा परिसरात आमच्या पाण्याची टाकी बांधलेली, परंतु त्या पाण्याच्या टाकीला आपण कनेक्शन जोडलेलं नाही। ते जर कनेक्शन जोडलं, म्हाडा परिसर असो, जाधव संकुल असो, भोर टाउनशिप, पाटील पार्क हा सर्व परिसर लिंक रोड पर्यंत मळे परिसरापर्यंत 24 तास पाणी मिळेल। या टाकीचं लवकरात लवकर कनेक्शन जोडण्यात यावं अशी मी विनंती करतो। मनपाच्या DP प्लॅन प्रमाणे नवीन रस्ता करण्यात यावा, तसेच प्रभागातील पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी सभागृहात केली।